राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांना खुलं चॅलेंज दिलंय। माढ्यातील सर्व निवडणुकांमध्ये आमदार अभिजित पाटील यांचा पराभव करण्यासाठीच माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांना भाजपामध्ये प्रवेश दिलाय। येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्याची सुरुवात झालेली दिसेल असा खणखणीत इशाराही गोरे यांनी दिलाय। आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपा विरोधात विठ्ठल परिवार म्हणून मोठ बांधण्याचा प्रयत्न केला होता। त्याला काही प्रमाणात यशही आलं, पण आमदार पाटील यांनी तिसरी आघाडी करून सारिका साबळे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला। पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी साबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आमदार पाटील यांची राजकीय कोंडी झाली। अशातच आज पालकमंत्री गोरे यांनी आमदार पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपा उमेदवार श्यामल सिरसट यांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आमदार पाटील यांचा समाचार घेतला। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, संजय अवताडे, लक्ष्मण सिरसट आदी जण उपस्थित होते। मंत्री गोरे म्हणाले की आमदार अभिजित पाटील हे त्यांच्या पक्षाचं काम करतायत, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय, परंतु येत्या सर्व निवडणुकीत आमदार अभिजित पाटील यांचा पराभव करण्यासाठी भाजपानं कंबर कसली असून रणजित शिंदे यांना भाजपानं ताकद देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अभिजित पाटील आता किती आमच्या जवळ आले तरी ते आता आमचे विरोधक आहेत। याची सुरुवात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून झालेली दिसेल असंही ते म्हणाले। आणि आमदार अभिजित पाटलांच्या पराभवासाठीच बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदेंना भाजपानं प्रवेश दिलाय असंही ते म्हणाले।